लोकांची इच्छा पूर्ण करत असेल सांता, पण माझ्या तर सगळ्या इच्छा माझा नवरा पूर्ण करतो. तशीच आज पुन्हा एक माझी इच्छा पूर्ण झाली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी घरातलं आवरून घेतलं, त्यानंतर मग तुळशीला हळदी कुंकू वाहिलं, त्यानंतर मग ऋतूने पण तुळशीला हळदी कुंकू अगरबत्ती वाहिली. कारण एकादशीच्या दिवशी त्याचबरोबर रविवारी तुळशीला पाणी नसतं घालायचं असं म्हणतात, कारण तुळशीचा निर्जळी उपवास असतो. तर त्यामुळं त्यानंतर मग दरवाजाच्या उंबऱ्याला पण मग पूजा केली, हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर घरात आले, फरच्या वगैरे पुसायच्या बाकी होत्या, फरच्या वगैरे साफ केल्या आणि त्यानंतर मग ठेवलेला आहे चहा. तर आमच्याकडे म्हणजे आज पाणी पण आलेलं होतं, तर पाणी वगैरे भरून घेतलं आणि मी तांब्याच्याच हंड्यामध्ये पाणी भरून ठेवते जे काही वापरायचं आहे ते. आणि सध्या तर पिण्याचं पाणी मी माठात भरून ठेवते, कारण मग म्हणजे पाणी थोडं थंड असलं की बरं वाटतं प्यायला. तर फिल्टरचं पाणी मी माठात भरते आणि नळाचं पाणी आहे तर ते मग मी एक हंडा भरून ठेवत असते तांब्याच्या हंड्यामध्ये. आणि हा हंडा माझ्या लग्नाचाच आहे, तर तो व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे घेतला पितांबरीने किंवा भैया पावडरने, तर छान निघतो. तर त्यामुळं मग तो स्वच्छ करून घेतला, पाणी वगैरे भरून घेतल्यानंतर चहा घेतला. आणि चहा काही मीच घेते, बाकी कुणी घरातलं चहा घेत नाही. तर त्यामुळं मग मी पाणी आलेलं होतं तर बाहेरचा पोर्च वगैरे स्वच्छ केला, बाकीची सगळी कामं आवरली. आणि मग आता साबुदाणा खिचडी बनवायची होती, तर म्हटलं चला साबुदाणा खिचडी बनवू. शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले थोडे जास्तीचेच, म्हटलं संध्याकाळच्याला पण कामं येतील, डबल गॅस वाया घालवायचा. तर शेंगदाणे वगैरे भाजले, त्यानंतर मग बटाटे वगैरे कापून घेतले. आणि मी बटाटे न साळताच कापते, कारण त्याच्यामध्येच खूप सारे म्हणजे पोषक तत्व असतात. तर त्यामुळं मग मी बटाटे साळून घेत नाही, बटाटे न साळताच मग मी कट केले. त्यानंतर हिरव्या मिरच्या वगैरे घेतल्या आणि थोड्याशा तळायच्या मिरच्या होत्या, तर त्या पण आणून ठेवलेल्या होत्या. फौजींना आवडता, म्हटलं चला त्या पण तळू, कारण त्यांना मिरची वगैरे चालते. आणि या मिरच्या फिक्या पण आहे, जास्त काही तिखट लागत नाही. आणि भाजलेली हिरव्या मिरच्या मिक्सरला दळून घेतल्या आणि ते थोडेसे म्हणजे चिकट झालं, कारण थोडे शेंगदाणे तरी त्यामध्ये कमीच पडले, एवढे शेंगदाणे टाकले तरी कमी झाले. बटाटे छान परतून घेतले, त्यानंतर मग ते दळलेलं वाटण होतं हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाण्याचं. तर शेंगदाण्याची थोडीशी साल मी काढून घेतलेली आणि ते शेंगदाणे मी दळून घेतले मिक्सरला. आणि ते मग शिजलेल्या बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं. आणि मीठ टाकूनच थोडासा बटाटा शिजवून घेतला होता, फक्त पाणी वगैरे नाही टाकायचं. आणि मी गावठी तूप वापरते, जे घरी बनवलेलं असतं. तर तेल वगैरे शक्यतो तर मी खिचडीला वापरत नाही, तूपच वापरते. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स केलं आणि मिरची शेंगदाणे टाकून ते पण परतून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये साबुदाणा टाकला आणि साबुदाणा माझ्याकडून जास्तच भिजवला गेला होता, तर जेवढा पाहिजे तेवढा मी साबुदाणा त्यामध्ये टाकला आणि व्यवस्थित खिचडी परतून घेतली. आणि स्टीलची कढई आहे, तर ही मी मिशोवरून मागवली आहे आणि 2चा कॉम्बो होता. मला ती खूप आवडल्या, म्हणजे क्वालिटी त्यांची छान आहे, पण मग स्टील म्हटलं की थोडंसं जळतंच, खाली लागतंच. पण मग लक्ष दिलं तर काही होत नाही, होते व्यवस्थित. त्यामुळं मग आणि पुन्हा मग वरतून मी थोडंसं पुन्हा सेंधव नमक टाकलेलं आहे, उपवासासाठी हेच मीठ वापरते. आणि रोजच्या जेवणासाठी मग मी साधं आपलं जे टाटाचं नमक आहे तर ते मी वापरते. आणि इकडं फौजींचं सारखं चाललं होतं की आवर पटकन आवर पटकन, त्यामुळं माझी इतकी धावपळ चालली होती, कारण आमचा अचानक प्लॅन ठरला की गावात जायचं आणि फौजींना आज पुन्हा लगेच ड्युटीवर जायचे, कारण ते कालच आले, नाईट पास भेटलेला आणि आज त्यांना लगेच जायचं आहे. आणि मुलं गेले होते बालुपासनाला, मीच होते घरामध्ये, तर त्यांचं सारखं चाललं होतं आवर पटकन गावात जायला, म्हणजे मला पण जायला उशीर होईल. तर त्यामुळं मग आणि थोडीशी खिचडी थोडीशी खाली करपली मला परतवता आणि तोपर्यंत मी केस वगैरे विंचरून घेतले, हात पुन्हा स्वच्छ केले, इकडे जाय तिकडे जाय बाकीची कामं आवरत मी खिचडी परतवली. कारण भाऊजी बोलले खिचडी बनवून ठेव आणि मुलांना तिथून आल्यावर भूक लागेल, कारण आज मुलांचा पण उपवास होता. त्यामुळं खिचडी वगैरे बनवली, आवरलं आणि फक्त पर्स घेतली, फक्त केस विचारले आणि निघाले, बाकी काहीच तयारी केली नाही. आणि तोपर्यंत मुलं पण आले होते बालुपासनेवरून, आम्ही गेटच्या बाहेर निघालो लगेच ते आले. तर प्रजू म्हणजे इतका जोरात पडणार होता, तर त्यामुळे माझी रिॲक्शन इतकी अरे बापरे झाली होती की आत्ता जोरात प्रजू पडेल अशी. त्यानंतर मग मुलांना घरात थांबायला सांगितलं, चावी वगैरे ठेवून चाललेच होते, तर तेवढ्यात ते आले. त्यानंतर मग म्हटलं प्रजूची सँडल तुटलेली आहे, तर त्याला सँडल पण बघावं. त्याला सँडल वगैरे घेतली आणि अगदी म्हणजे दुकान उघडण्याच्या वेळेसच आम्ही गेलो होतो. त्यानंतर मग मला बघायचं होतं वॉशिंग मशीन, कारण ही माझी खूप दिवसांची इच्छा होती आणि फायनली आज ती पूर्ण होती आहे.
आणि सहजच म्हणजे फौजींना बोलले की घ्यायचं का वॉशिंग मशीन, कारण कपडे सुकण्याचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. अक्षरशः 1-1.5 महिन्यापासून पाऊस सारखा चालू आहे, तर त्यामुळं कपडे काहीच सुकत नाही. तर सहज म्हटलं चला घेऊया, आणि जाऊन बघितलं. तर गावात गेलो आणि बघितलं तर मला आवडलं. आणि मला कमीच बजेटमध्ये बघायचं होतं, त्याचबरोबर कमी वेटमध्ये, कारण आपल्याला फॅमिली छोटी असल्यामुळं 7-7.5 kgचं सफिशियंट आहे. तर त्यामुळं मग मी 7.5 किलोचं बघितलं आणि फायनली मी इतकी खुश होते, ते मी रेकॉर्ड नाही केलं, की माझी पुन्हा एक म्हणजे इच्छा पूर्ण झाली. आणि फायनली घरी वॉशिंग मशीन येणार, या गोष्टीने मला खूप आनंद झाला होता. आणि आम्ही मुलांना हे पण काही सांगितलं नव्हतं की काही घेतो आहे वस्तू वगैरे. अचानकच प्लॅन ठरला, तर त्यामुळं मग घेऊन आलो आणि फक्त बुकिंग करून आलो. ते आणून देणार आहे आणि त्यानंतर मग घरी आलो. थोडा वेळ बसलो. नंतर फौजींना लगेच जायचं होतं, कारण त्यांना पण उशीर होत होता. ते ड्युटीवर गेले. त्यानंतर मग आमचा इथं इंजिनियर, तर त्याने काढलेलं आहे इथं ग्लूगन जी 2-3 वर्षापासून बंद होती, तर ती आमच्या इंजिनियरनी आज रिपेअर करायला काढली. कारण त्याला चिमणीचं म्हणजे घरटं बनवायला सांगितले सरांनी, तर त्यासाठी त्याला हवं होतं. कारण फेविकॉलने स्टिक वगैरे चिपकत नाही, ज्या आईस्क्रीमच्या आहे तर त्या चिपकत नाही. तर त्यामुळं त्यानं ते लगेच काढून आणलं आणि खोलून बघितलं. मग मी पण थोडीशी त्याला हेल्प केली आणि कुठं काय जोडायचं सगळं त्यांनी लक्षात ठेवलं होतं. त्यानेच ते जोडलं आणि त्याचा आनंद तुम्ही बघू शकता. तो नाचत होता. आणि फायनली ग्लूगन पण चालू झाली आणि त्यानंतर मग मुलांना सांगितलं की आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणार आहे. आणि काय काय विचारता मग त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ बघितला आणि त्यांना कळलं की आपण वॉशिंग मशीन घेतो आहे. आणि माझ्यापेक्षा तर एक्साइटमेंट त्यांची जास्त होती, कारण वॉशिंग मशीन येणार आणि अचानक प्लॅन ठरला, तर त्यामुळं खूपच जास्त आनंदी ते पण होते. आणि त्यांना म्हणजे काही काम नाही त्याच्याशी, पण तरी त्यांना आनंद जास्त आहे त्या गोष्टीचा. आणि फायनली वॉशिंग मशीन त्या लोकांनी आणून दिली घरी. आणि ते आले तेव्हा पण खूप सारा पाऊस चालू होता. त्यांनी फक्त हॉलमध्ये ठेवून दिलं. आता वरती न्यायचं बाकी आहे, तर बघू अजून कुठं फिट करायचं हे पण काही प्लॅनिंग नाही आहे, फक्त घेऊन आलोत, बघू आता. आणि मुलांनी पहिले त्यामध्ये कुठं काय सगळं खोलून बघितलं, कारण त्यांना आनंदच तेवढा झालेला होता. दोघांनीच ओपनिंग केलं आणि त्याच्यामध्ये जे काही लिक्विड वगैरे होतं ते पण त्यांनी बघितलं सगळं ओपन. मग मी पण थोडीशी त्यांना हेल्प केली. त्यानंतर संध्याकाळी मग ऋतूने मस्तपैकी असं ड्रॉइंग बनवलं होतं, कारण तिने मिशोवर हे जी 3 याची फ्रेम आहे तर ती बघितली होती आणि तिला ती म्हणजे आवडली. त्याचबरोबर तिने घरीच कागदावरती ड्रॉ केलं आणि त्याला वरतून म्हणजे ब्लॅक करून कलरच्या काड्या लावल्या आणि त्यानंतर मग त्याला वरतून ट्रान्सपरंटचा पेपर चिपकवला. अशा पद्धतीने 3 याची फ्रेम तिने घरच्या घरी बनवली, अगदी ₹0 आणि मिशोला 150च्या आसपास काहीतरी होती. तिला आवडली, तिने लगेच बनवली आणि मग तिने ती भिंतीला लावली आणि त्याचा फौजींना पण फोटो टाकला. त्यांना पण खूप नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. झालं का फराळ पाणी सर्वांचं? आमचं झालं फराळ पाणी, झोपायची तयारी आहे. पण मग ऋतूला श्रीकृष्णांची सिरियल बघायची, तर असं इकडं दिसत नाही लाईट. मग मी इकडं वॉशिंग मशीन आणून ठेवलं आहे त्यांनी संध्याकाळीच, पण मग अजून आता कंपनीवाले येतील तेव्हा ते मग त्याची इन्स्टॉलेशन करून देतील. पण ते 2-3 दिवसांनी बोलले. आज म्हणजे फोन आला होता कंपनीकडून, तर 2-3 दिवसांनी येऊ आणि बसवून देऊ बोलले. तर तोपर्यंत सध्या तर खाली ठेवलं आहे. एवढं मोठं घर आहे पण तरी लक्षात येत नाही की ते ठेवावं कुठं. बघू आता वरच्या रूममध्ये, म्हणजे वरती बाथरूमजवळ ठेवायचं चाललं आहे. बघू आता जिथं म्हणजे अजून कळलं तिथं ठेवू. चला, एकादशी होती पण मग आज सगळं म्हणजे धावपळच झाली. दिवसभर सारखा पाऊस चालू, तर त्यामुळं कुठं जायला मंदिरात वगैरे जमलं नाही. आणि फौजी पण आले, त्यांना पण लगेच रिटर्न जायचं होतं, तर त्यामुळं मग काही कुठं गेलोच नाही. आणि दिवसभर आमच्याकडं सारखा पाऊस चालू आहे, म्हणजे पाऊस उघडायचं नावच घेत नाही. फौजी पण इथून तिथून ओलेच होत गेले. तर चला, मला लागली झोप यायला. बाय, भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.